नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे मित्रांनो, कारण आज आपण जातोय आकाश भाऊच्या लग्नाला. खरं म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं की आज आकाश भाऊचं लग्न आहे, पण अचानक 8 वाजता फोन आला विजय शेठचा की आपल्याला लग्नाला जायचं आकाश भाऊच्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा आज लग्न आहे आकाश भाऊचं. मग आता मित्रांनो 10 वाजले, 1 तासात आपण आवरू आणि मग आकाश शेठच्या लग्नाला जाऊ मित्रांनो. तोपर्यंत विजय शेठ पण येतील आणि आपण जाऊ मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. मित्रांनो बाळूभाऊ खूप मुश्किलीने आले. मी 11 वाजल्यापासून वाट पाहत होतो, 2 वाजता आले मित्रांनो. आणि मी पहिल्यांदा कपड्यांना पाहिलं त्यांना नाही का, अशा कपड्यांना खूप आनंद झाला. कामात होते त्याच्यामुळे उशीर झाला. हो आता सबस्क्राईब भेटले त्यांनी सांगितलं मुंबईला गेले त्याच्यामुळे मी काळजी धोरण सेट मध्ये तुम्ही बजेट मोठ्या लोकांच्या आशीर्वाद. मित्र नेमकी जेवायला गेले मित्रांनो, त्याच्यामुळे आता बसलोय थोड्या वेळ. कारण मी सकाळी जेवण केलं होतं विजय शेठने आणि मी, पण विजय शेठ परत जेवायला गेले कारण मित्र आले होते, त्यांना आग्रह झाला. मग मी थोडं लांब थांबलो होतो त्याच्यामुळे मग इथं बसलोय. 2:30 वाजलाय मित्रांनो, 3:30-4 पर्यंत निघू आता घरी. पाहिजे काही पाहिजे का? पाहिजे काही एवढी झाली नाही. हो काय पाहिजे का? पनीर का? हे बाळू भाऊला आहे ना पनीर पाहिजे मित्रांनो. आता आपण पनीर घेऊ आणि यांना देऊ. अशोक रावले मुंबईमधून आले होते, आपल्याला भेटले, त्यांच्यासंग भेटलो. त्यांना थोडं तिकीट द्यायचं होतं पण इथं सिस्टीम नाही, त्यामुळे ते आले, भेटलोय त्यांच्यासंग. खूप छान वाटलं मित्र. ओके मित्रांनो, जेवण खूप क्वालिटी, कारण मित्र माझे 2-2 तास झाले उठत नाही, त्याच्यामुळे क्वालिटी असतं. दादा तुमचं काय नाव आहे? माझा एवढंच
हो घेत ना. बुटा चोरी गेलाय मित्रांनो. आता ते पैशाचे मानेवाले होते मित्रांनो. बुटा चोरलाय का? बुटा चोरलाय का? बुटा चोरी गेलाय मित्रांनो. आता ते फायनल आकडा करतायत. 11,000ला बोलतोय. मित्रांनो आता खूप छान लग्नाचा कार्यक्रम झालाय. खूप मस्ती झाली. मित्रांना भेटलो. आता घरी निघालोय मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. पावसाळा चालू झाला मित्रांनो. सगळेच पाऊस आला होता. नाही रात्री आला होता. सकाळी थोडा आला नंतर नाही आला मित्रांनो. आता परत रात्री येणार. आमच्या इकडे सगळं हिरवागार झालंय.